आहेत, थेट जाऊया. बाजूला काय गाड्या सगळ्या खाली लावा सगळ्या गाड्या. तर उदय सामंत पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेटीसाठी गेलेले होते आणि त्यानंतर सध्या ते माध्यमांशी संवाद साधतात. आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट माहिती आहे की अखिल भारतीय नाट्य परिषद नावाची जी संस्था आहे त्याचे मुख्य विश्वस्त शरद पवार साहेब आहेत आणि त्या 6 जणांच्या विश्वस्त मंडळामध्ये मी देखील काम करतो. मला संधी ती मिळालेली आहे आणि या संदर्भातली एक बैठक आज शरद पवार साहेबांनी सिल्वर ओक येथे आयोजित केली होती. त्याच्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यवाह देखील उपस्थित होते, कोषाध्यक्ष देखील उपस्थित होते आणि विश्वस्त म्हणून मी देखील उपस्थित होतो. जिल्ह्यातल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ज्या शाखा आहेत या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय नाट्य परिषदेच्या उन्नतीसाठी घेण्याचं माननीय शरद पवार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये 11 सप्टेंबरला शरद पवार साहेबांनी यशवंत नाट्य मंदिर येथे विश्वस्तांची एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यानंतर विश्वस्त आणि नियामक मंडळाची अशी एक बैठक शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि या संपूर्ण प्रक्रियेमधला मी एक भाग असल्यामुळं मला शरद पवार साहेबांनी आजच्या बैठकीला बोलवलं होतं. त्याच्यामध्ये कुठचंही राजकारण नव्हतं. सर, एक विशेष बाब म्हणजे की संपूर्ण गडकरी खंड आपण सरकारमार्फत जे तो आणि मंडळासोबत प्रिंट करायचा विचार करतो, पण त्याच्यातलं जे महत्त्वाचं नाटक होतं राजसन्यास ते वगळण्याचा निर्णय जो आहे तो ठराव जो आहे तो सहमत झालेला आहे राज्य सरकारकडून असं कळतंय. नाही, याबाबत मला माहिती नाही. याच्याबद्दल मी माहिती घेतो कारण कुठचे खंड प्रकाशित होणार आहेत आणि कुठचे खंड प्रकाशित करू नये हा त्यांचा स्वायत्त अधिकार आहे. परंतु याबाबतली माहिती मी नक्की घेईन आणि माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत, त्यांच्या ज्या पद्धतीने संजय राऊत आता त्यांच्यावरती आरोप करतात की संजय राऊतांचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे पॅनल केलेलं आहे ते भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्या सोयीनुसार केलेलं आहे. कसलं पॅनल? आता ज्या पद्धतीने प्रभाग रचना एक लक्षात ठेवा, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ते हरलेत अशा पद्धतीचं त्यांनी आज मान्य केलेलं आहे. ज्यावेळी आपला पराभव समोर दिसत असतो त्यावेळी कुठचं तरी कारण शोधायचं असतं आणि ते कारण त्यांनी आता प्रभाग रचनेमध्ये बघितलेलं आहे. EVM मधलं जे कारण होतं ते बेस्टच्या पतपेढीमध्ये निस्तानाभूत झालं कारण बॅलेटवर मतदान घेऊन सुद्धा BST मधले 12,000 जे मराठी लोक आहेत त्यांनी सबशेल UBTला नाकारलं. 2,000 मतं देखील त्यांना पडली नाहीत. त्याच्यामुळे तिसरं कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना कुठचं शोधायचं, तर त्याच्यामध्ये आता जे आपण सांगितलं की प्रभाग रचनेमध्ये जो प्रभाव आहे तो देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेला आहे. मला असं वाटतं की स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्यामुळं कुठावर तरी खापर फोडावं लागतं, ते त्यांनी आता प्रभागावर फोडलेलं आहे. 6 महापालिका अवॉर्ड बोलत होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं की ठाण्यामध्ये मी असं बघितलेलं आहे स्वतः चित्र की जे अधिकारी आहेत ते नेत्यांच्या घरी बसून ठरवतात प्रभाग रचना कशी असते ती. की त्याचं उत्तर दिलं ना, ज्यावेळी एखादा पराभव समोर दिसत असतो त्यावेळी त्या पराभवाचं खापर कोणावर तरी फोडायचं असतं, त्या पराभवाला कोणतरी जबाबदार पकडायचं असतं आणि म्हणून हे सगळं चालू आहे. काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील त्यांना हजर होते. बैठक झाली आणि मराठा आरक्षणाच्या उपसमितीची नव्यानं घोषणा करण्यात आली. तुम्ही देखील त्यामध्ये आहात. त्याबद्दल काय वाटतं? जे आंदोलन होऊ घातले त्याबद्दल काही बदल होऊ शकतो? एक बघता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षण हे कशा पद्धतीनं दिलं गेलेलं आहे. ते मराठा आरक्षण टिकलेलं देखील आहे. मनोज जरांगेंच्या मागण्या ज्या आहेत त्या देखील सरकारच्या समोर आहेत. परंतु एक भूमिका स्पष्ट असली पाहिजे की शेवटी OBC हा घटक देखील महाराष्ट्रातला प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर देखील कुठे अन्याय होणार नाही ही देखील भूमिका शासन म्हणून आमच्या सगळ्यांचीच आहे. त्याच्यामुळं जरांगेंच्या मागण्या असतील किंवा मराठा समाजाच्या उन्नतीच्या मागण्या असतील ह्या चांगल्या पद्धतीनं सरकारला कशा पुढे नेता येतील यासाठी समितीमध्ये आम्ही काम करू. 6 महापालिकेच्या प्रभाग रचना जरांगे असं म्हणतायत समिती जरी बदलली असली, सरकारनं निर्णय जरी घेतला असला तरी आंदोलन आणि मोर्चा मुंबईत होणारच. आंदोलन करणं न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. परंतु त्या समितीमध्ये मला काम करण्याची संधी मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांनी दिलेली आहे. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही त्याच्यामध्ये करणार. 6 महापालिकेच्या प्रभाग रचनांचं प्रारूप जे ते समोर आलेले आहे, हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत, पण
जेवढे फेरबदल अपेक्षित होते तेवढे बदल यंदा तरी पाहायला मिळत नाही. 2017 प्रमाणेच प्रभाग रचना आहे. तुम्ही जर प्रभाग रचनेचा सगळ्यांनी मिळून अभ्यास केला तर प्रभाग रचनेमध्ये काही नियम आहेत ते कोणालाही डावलता येत नाही. जसं मतदार याद्यांमध्ये काही लोक सांगतात की दुबार नोंदणी झालेली आहे किंवा या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, ते बदलण्याचे अधिकार देखील आपल्याला दिलेले आहेत निवडणूक आयोगानं. ते कधी आपण बदलू शकतो, त्यासाठी तक्रार आपण करू शकतो. तसंच प्रभाग रचनेबाबत आहे. परंतु ज्यावेळी निवडणुका आपल्या हातातनं गेल्या आहेत अशा पद्धतीची जाणीव होते, त्यावेळी मला असं वाटतं की कुठच्याही गोष्टीचं खापर हे कुठेतरी फोडायचं असतं. म्हणून प्रभाग रचनेवर आता काही लोक खापर फोडत आहेत. अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांची नुकतीच भेट घेतलेली आहे. शाळा महाविद्यालय यांच्यातल्या ज्या परीक्षा आहेत त्या रद्द करून 11 दिवस विद्यार्थ्यांना हा संपूर्ण सण जो आहे तो आनंदाने साजरा करावा असं ठीक आहे ना. चांगल्या बाबीसाठी अमित ठाकरेंनी जर आशिष शेलार साहेबांची भेट घेतली असेल त्याचा योग्य तो निर्णय होईल. परंतु अमितजींचा आदर्श अन्य लोकांनी